सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करो निरंका धरी हाती गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुची कृपा सिंधू गणराया गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम निंद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातम दैवतमाश्रयेत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती अच्छा या हरी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा भगवान गणेशजींचं वर्णन करणारा भगवान गणेशजींच्या प्रती आपली अनन्यता व्यक्त करणारा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे महाराज सांगतात नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून भगवान गणपती बाप्पाच्या चरणी शारदा मातेच्या चरणी आणि आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मती गणपती बाप्पांची मी स्तुती करतोय वर्णन करतोय अशा अर्थाचा अभंग आहे महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या प्रती अनन्य भाव व्यक्त केलाय तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुची कृपा सिंधू गणराया आपली सगळी नाती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी गणपती बाप्पाच्या सोबत जोडली गणपती बाप्पाचं वर्णन महाराजांनी आजच्या अभंगातून केलंय अभंग बहुतेकांच्या परिचितातलाय बहुतेकांच्या पाठातलाय मला वाटतं गाथ्यामध्ये काही ठिकाणी हा अभंग आपल्याला पाहायला मिळत नाही पण ऐका जसा ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे आपण म्हणतो की नाही हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जसा ज्ञानोबरायांचा हरिपाठ नित्य नियमाने म्हटला जातो जसा ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे तसा एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घे जसा ज्ञानोबरायांचा हरिपाठ आहे जसा नाथ महाराजांचा हरिपाठ आहे जसा नामदेव महाराजांचा हरिपाठ आहे तसाच आमच्या तुकोबरायांचा सुद्धा हरिपाठ आहे आणि तुकोबरायांच्या हरिपाठातला पहिल्याच क्रमांकाचा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून भगवान गणेशजींचं वर्णन जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी केलंय संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी या सेवेचं निमित्त सेवेचं औचित्य सांगणं खऱ्या अर्थाने वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं या नात्याने आजची ही सेवा कुठल्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे
तरीही आपल्या गावामध्ये एक मळा एक गणपती या उद्देशातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी राजा मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी भगवान गणेशजींची आणि स्थापना करण्यात आली। हा जो पर्व काळ आहे संपूर्ण भारतभर संपूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी म्हणण्यापेक्षा प्रत्येक घरी गणपती बाप्पाची काय केली जाते, स्थापना केली जाते। गणेशोत्सव अतिशय आनंदी वातावरणामध्ये अतिशय श्रद्धापूर्वक अतिशय भक्तिपूर्वक आपण हा उत्सव साजरा करत असतो। त्या न्यायाने आपल्याही मळ्यामध्ये शेतकरी राजा मित्र मंडळाच्या माध्यमातून भगवान गणेशजींची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आणि गणपती बाप्पांच्या या उत्सवाच्या निमित्ताने काहीसं भजन घडावं, काहीसं कीर्तन घडावं, नामस्मरण नामचिंतन घडावं, समाजामध्ये काहीसं प्रबोधन व्हावं या उद्देशाने या 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन विठाला काय माहिती का, भारतभर गणपती बाप्पा बसवले जातात। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीवर गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। पण लक्ष देऊन ऐका, एक वाक्य मी या ठिकाणावरून बोलून जाईल। असे फार कमी भाग्यवान गणपती आहे सध्याच्या काळामध्ये की त्या गणपतींना कीर्तन ऐकायला मिळतं। असे फार भाग्यवान गणपती थोडेसे तुरळक आहे, हातावर मोजणे इतके। आपण नाही भाग्यवान, गणपती बाप्पा असे फार कमी गणपती बाप्पा भाग्यवान आहे की त्यांना काय ऐकायला मिळतं, कीर्तन ऐकायला मिळतं। नाही तर मी रात्री कीर्तन करून येत होतो, येता येता एका ठिकाणी गणपती बाप्पा बसवलेले होते, समोर काही मुलं बसलेले होते आणि तिथं गाणं चालू होतं, मेरे अंगना में काय मेरे अंगना में तुम्हारा क्या काम है। गणपती बाप्पा म्हणत असेल मी इथं येऊन पस्तावा केला बा, माझी स्थापना यांनी केली आणि वरून हेच काय म्हणता मला मेरे अंगना में। अवघड परिस्थिती महाराज। पण आपल्या शेतकरी राजा मित्रमंडळ या मित्रमंडळाला द्यावे तितके धन्यवाद थोडे की या मित्रमंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन केलंय विठाला। ऐका, मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो, गणपती बाप्पांची आपल्यावरती कृपा व्हावी असं वाटतं की नाही सर्वांना? बोला बोला, गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटतं की नाही? वाटतं। मग ऐका, गणपती बाप्पाची कृपा जर आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर गणपती बाप्पाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे की आपल्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे? बोला, काय केलं पाहिजे? तुम्हाला काही टेन्शन आहे का? हप्ता बिप्ता आला नाही का? 7 तारखेला येईल, तुम्ही काळजी करू नका। झाली आज किती तारीख आहे? 2 ना? किती? 3 तारीख आहे आज, झाली 4 दिवस, थोडे दिवस राहिले, 7 तारखेला हप्ता येऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका। मला सांगा, गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर जे गणपती बाप्पाला आवडतं ते आपण करायला पाहिजे की जे आपल्याला आवडतं ते आपण करायला पाहिजे? हा, पण दुर्दैव असं आहे समाजाचं, आज सध्या परिस्थिती अशी झाली आहे, लोक जे गणपती बाप्पाला आवडतं ते करायला तयार नाही आणि जे आपल्याला आवडतं ते मात्र लोक करतात। आणि मग आता आपल्याला काय काय आवडतं हे काय मी काय कीर्तनात सांगू? आता काय आवडतं महाराज? हा, लोक आपल्याला आवडतं ते करतात। गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर व्हावी असं जर असं वाटत असेल तर गणपती बाप्पाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे। आणि गणपती बाप्पाला काय आवडतं, देवाला काय आवडतं? देवाला एकच गोष्ट आवडते, नामाचा उच्चार।
जो देवाला आवडतो. दोन प्रकारचे भक्त असतात. पहिला भक्त ज्याला देव आवडतो. मला वाटतं देव आवडतो या यादीमध्ये बहुतांशी लोक येतात, पण ज्यांना देवाला जे आवडतात ना अशा यादीमध्ये मात्र तुरळक लोक येतात. काय झालं, एक दिवस वैकुंठामध्ये भगवान परमात्मा बसलेले होते. काहीतरी कामकाज चालू होतं, देवाचं याद उचकायचं काम चालू होतं. नारद मुनी तिथे गेले. नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारद मुनी भजन करत करत देवाच्या जवळ गेले आणि विचारलं, देवा काय करताय? काय नाही, कामकाज चाललंय. काय काम चाललंय? म्हटलं याद्या बनवायचं काम चाललंय. कोणत्या याद्या चाललंय? कर्जमाफीच्या चाललंय का, दुष्काळ निधीच्या चालल्या का, कोणत्या याद्या चालल्या नेमक्या? का लाडक्या बहिणीच्या चालल्या का, लाडक्या भावाच्या चालल्या का, कोणत्या याद्या चालल्या? देवाने सांगितलं, नारदा ज्यांना देव आवडतो अशा लोकांची याद्या चालल्या. म्हटले हो, वा वा वा, दाखवा बरं यादी. यादी बघितली तर पहिलंच नाव नारदाच. नारदाला खूप आनंद झाला महाराज, खूप आनंद झाला. आता काय होतं माहितीये, नारदाला त्याचं नाव यादीत आलं ह्याचा नाही आनंद झाला. जास्त आनंद कशात झाला माहितीये, त्या यादीमध्ये हनुमंताचं नाव कुठंच नव्हतं. हनुमंतराय सतत भजन करतात, श्रीराम जय राम जय जय राम, आणि हनुमंताचं नाव यादीत नाही. यादी घेतली नारद मुनींनी, धावत पळत देवाजवळ आले. सांगितल्या हनुमंतरायाजवळ आले. म्हटले, हनुमंता काय रोज उठसूट देवाचं भजन करतो, नामस्मरण नामचिंतन करतो, अरे यादीत तर तुझं नावच नाही. म्हटले यादीत माझं नाव नाही. नसेल नाव मग त्याचं काय एवढं? म्हटले पाय, आपलं नाव 1 नंबरला आणि तुझं नाव शेवट नंबरला, शेवटच्या नंबरला सुद्धा नाही. म्हटले झालं काय, असेल नाव त्याच्यात काय करायचं? चला देवाकडे. दोघे देवाकडे गेले. देवाकडे गेल्याच्या नंतर सांगितलं, नारदाने सांगितलं, देवा अरे हे काय तू बरोबर केलं नाही. हनुमंतराय रोज तुझं भजन करतात आणि त्यांचं नाव मात्र यादीमध्ये नाही. देवाने सांगितलं, नारदा ही एकच यादी तू पाहिली, अजून दुसरी एक यादी. म्हटली दुसरी कोणती यादी? 2 याद्या असतात, एक प्रस्तावित यादी असते आणि दुसरी फायनल यादी असते नाही का. म्हटले ही दुसरी यादी कोणती? म्हटले अरे ही जी यादी ना, ज्यांना देव आवडतो त्या लोकांची ही यादी आहे. आणि दुसरी यादी देवाला जे आवडतात ती यादी आहे. आणि त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नाव 1 नंबरला होतं. मला सांगायचं तात्पर्य काय, देवाला आपण आवडावं अशी भक्ती आपल्याकडून घडावी, गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर जे आपल्याला आवडतं ते करून फायदा नाही, जे गणपती बाप्पाला आवडतं ते आपण केलं पाहिजे. देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवासी आवडे भक्त समागम. जे भक्त सतत देवाचं भजन करतात, नामस्मरण नामचिंतन करतात, भजन करणारे भगवत भक्त या जगाच्या पाठीवर देवाला सर्वात जास्त आवडत असतात. तेही प्राणापरवते, आवडते मज निरोते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे भजन करतात, नामस्मरण करतात, नामचिंतन करतात, तेच भक्त देवाला आवडत असतात. म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी गणपती बसवले, किती मोठे गणेशोत्सव साजरे केले. मला वाटतं जोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने देवाचं भजन देवाच्या समोर उभं राहून करत नाही तोपर्यंत देवाला आवडेल अशी भक्ती आपल्याकडून घडणार नाही. विठाला. आणि आपल्या शेतकरी राजा मित्रमंडळाने खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाला आवडेल अशा पद्धतीचा उत्सव या ठिकाणी केलेला आहे. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या मंडळाचं आपण स्वागत करूया. देवाला आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि या सगळ्या मंडळींनी शेवटी 3 दिवस का होईना देवाचं भजन, देवाचं नामस्मरण, हरी कीर्तन, हरी कथा, खऱ्या अर्थाने या हरिकथेचं आयोजन या सगळ्या मंडळांनी केलेलं आहे. मंडळाला द्यावे तितके धन्यवाद थोडे. या मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सुनील भाऊ, त्यांनी मला फोन केला. त्यांच्या संपर्कातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. खऱ्या अर्थाने आमच्या ऋषी महाराजांचाही फोन होता. आमचे शिवाजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, पंढरी बाबा आहे, आदरणीय आमचे मोतीराम बाबा आहे, आदरणीय मारुती बाबा आहे, इकडे विनेकरी बाबा आहे. आमच्या गुरुकुलातले सगळे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगावरती जी गोड साथ करताय आदरणीय आमचे श्री विठ्ठल महाराज या ठिकाणी उपस्थित आहे.
त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम करणारे आमचे सचिन भाऊ, प्रवीण भाऊ, सगळेच ते दोघेही आहेत. त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. विठू माऊली साऊंड सिस्टीम, गोड साऊंड त्यांनी लावलेला आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या संत कीर्तनाचं सेवेचं सौजन्य सागरजी वामन सांगळे, श्री बळीराजा हायटेक नर्सरी यांच्या वतीने आहे आणि सायंकाळचा महाप्रसाद श्री नामदेव खंडेराव पानसरे आणि संपूर्ण शेतकरी राजा मित्र मंडळ या सर्वांच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपणही पण बहुसंख्येने आलात. सुरुवातीला मला वाटलं होतं, म्हटलं तुम्ही येता की नाही, 2-4 डोक्यांमध्येच कीर्तन करावी लागतं की काय, अशी परिस्थिती सुरुवातीला वाटत होते. पण हळूहळू चांगली संख्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपणही सर्वजण इतक्या पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा बहुसंख्येने उपस्थित झालात. आपणा सर्वांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि संकल्पित वेळेत अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. लक्ष देऊन ऐका. या जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय, अनेक धर्म आहे, अनेक परंपरा आहे. पण लक्ष देऊन ऐका, या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय आपल्याला शोधूनही पाहायला मिळणार नाही. अनेक संप्रदाय झाले, अनेक संप्रदाय या पुढे होतील, पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या पूर्वी झाला नाही आणि या पुढे होईल की नाही सांगता येत नाही. यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमचा वारकरी संप्रदाय या भूतलावावरती राहील. मी हे सगळं का सांगतोय, कारण वारकरी संप्रदायाचं जे काम आहे ते काम अद्वितीय अशा पद्धतीचं आहे. विठाला प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज माधानकर स्वतः जन्मांध होते, त्यांना डोळे नव्हते. पण ऐका, आपल्या विदर्भ प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला. गुलाबराव महाराजांचा डोळे नव्हते, त्यांना जन्मांध होते. पण ज्ञानोबारायांचं आपण जे सध्या चित्र बघतो ना, ज्ञानोबारायांचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळतं, ज्ञानोबारायांचा जो फोटो पाहायला मिळतो, तो फोटो जर कुणी काढला असेल तर तो फोटो प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी काढलाय. जन्मांध होते. ज्ञानोबारायांचा साक्षात अनुग्रह त्यांना झालेला. ऐका, त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचं वाक्य आहे. गुलाबराव महाराज सांगतात, एक दिवस असा येईल की त्या दिवशी आमचा वारकरी धर्म हा विश्व धर्म झाल्याशिवाय राहणार नाही. हे गुलाबराव महाराजांचं वाक्य आहे. तुम्ही म्हणशाल, महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाचे इतके गोडवे का गातात, तुम्ही त्या परंपरेचे पायीक आहात का? म्हणून नाही. वारकरी संप्रदायाचे गोडवे गाण्याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवर सर्वांना बरोबर घेऊन चालणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, समन्वयाची भूमिका घेणारा एकमेव संप्रदाय, आणि त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. विठाला वारकरी परंपरा सर्वांना घेऊन चालते. यारे यारे लहान
थोर, यारी यारी लहान थोर, लहान असो थोर ना मोठा असो, याती भलती नारी नर. महाराज सांगतात नारी असो अथवा नर असो, सर्वांना सोबत घेणारा संप्रदाय, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा समन्वयाची भूमिका घेणारा संप्रदाय. लक्ष देऊन ऐका, वारकरी संप्रदायामध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही. वारकरी संप्रदायामध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही. मला तुम्हाला एक सांगायचंय, वारकरी संप्रदायामध्ये जितके पुरुष संत झाले तितक्याच महिला सुद्धा संत झाल्या. जितके पुरुष संत झाले तितक्या महिला संत झाल्या. मीराबाई, जनाबाई, सोराबाई, कितीतरी तुम्हाला संतांची नावं मला सांगता येतील. जितके पुरुष संत तितक्या महिला संत. चला पुढे, लय मागे जाऊ नका, आत्ताच्या काळाचा विचार करा. वारकरी संप्रदायामध्ये जितके पुरुष कीर्तनकार तितक्याच महिला कीर्तनकार. मी तर असं म्हणेल पुरुषांपेक्षा महिला कीर्तनकार सध्या जास्त झालं. वारकरी संप्रदायाने ही केलेली क्रांती आहे. मला सांगायचं तात्पर्य काय, स्त्री पुरुष हा भेद वारकरी संप्रदाय मानत नाही. समन्वयाची भूमिका घेणारा संप्रदाय. चला पुढे, वारकरी संप्रदाय जातीभेद मानत नाही. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन काम करणारा संप्रदाय या जगाच्या पाठीवर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. महाराज सांगतात, याता याती धर्म पुढे आणा. 12व्या शतकामध्ये पंढरपूर नगरीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन सुरू आहे. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. नामदेव महाराज त्या पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तन करताय. लक्ष देऊन ऐका, कीर्तनकार कोणत्या जातीतला आहे? नामदेव महाराज कीर्तन करताय. नामदेव महाराजांची जात कोणती? नामदेव महाराजांचा जन्म झाला शिंपी कुळामध्ये. चला पुढे, त्या नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणण्याचं काम करणारे कोण होते? जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी. ज्ञानोबरायांनी चाल म्हणावी. ज्ञानोबराय कोणत्या जातीत जन्माला आले होते? बोला बोला, कोणत्या जातीत जन्माला आले होते? ब्राह्मण कुळात जन्माला आले होते. त्याच कीर्तनामध्ये चोखोबराय टाळ घेऊन उभे होते. चोखोबराय कोणत्या जातीत जन्माला आले? अहो त्याच कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आणि प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला. देवाने त्या कीर्तनामध्ये नाचावं आणि नाचता नाचता देवाचा पितांबर सुटला. हे तेव्हापासून कीर्तनात कंबर बांधायची परंपरा चालू झाली बरं का. कीर्तनकार कंबर बांधतात का बांधतात हे तेव्हापासून परंपरा चालू झाली. देवाने नाचता नाचता परमात्मा इतके तल्लीन झाले की नाचता नाचता देवाचा काय सुटला? पितांबर सुटला. ऐका, देवाचा पितांबर सुटला आणि पितांबर सुटल्याच्या नंतर देवाला सावध करणारा जो महात्मा होता ना, तो कोणत्या जातीतला होता? सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीरदास हे मुस्लिम समाजात जन्माला आले होते. विठाला मला सांगा ना, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. चला मी आणखी थोडस पुढे जाऊन सांगतो. ऐका, आपल्या जातीचा स्वाभिमान त्यांनी सोडला नाही. नामदेव महाराजांना जर विचारलं तर नामदेव महाराज सांगतात, शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हे तू गुंतला सदाशिव, दिवसा माझी शिवी
रात्री माझी शिवी आराणूक नाही जीवी माझ्या, दिवसा माझी शिवी. शिवी म्हणजे काय? शिवी म्हणजे भांडण झाल्यानंतर आपल्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ती शिवी का नाही. दिवसा माझी शिवी. नामदेव महाराज सांगतात शिंप्याच्या कुळात माझा जन्म झाला. चला पुढे नरहरी महाराजांकडे. देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार. नरहरी महाराजांचा जन्म सोनार कुळात झाला. चला पुढे. कांदा मुळा भाजी, माळियाची जात. आपल्या जातीचा स्वाभिमान सोडला नाही. भगवान बाबांचा जन्म आपल्या कुळात. मला सांगायचं तात्पर्य प्रत्येक जातीत संत झाले. जातीचा स्वाभिमान सर्व संतांनी पकडला. पण मला सांगायचं तात्पर्य काय, ज्या क्षणी ही सगळी मंडळी पंढरीच्या वाळवंटामध्ये ज्यावेळी एकत्र येतात ना, त्यावेळी मात्र जातीचा दुराभिमान बाजूला ठेवतात आणि सर्व आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत या भावनेने एकत्र येऊन पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन होतात. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करणारा संप्रदाय म्हणजे कोणता संप्रदाय? वारकरी संप्रदाय. मला सांगा, आपल्याला जर समजा सप्ताहामध्ये कीर्तन घ्यायचे असतील, तारखा भरायच्या असतील, आपण फोन करताना कीर्तनकाराला फोन करतो. कीर्तनकाराला फोन केल्याच्या नंतर आपण म्हणतो तुमची ही तारीख खाली का? मग कीर्तनकार सांगतो खाली. आपण त्याला विचारतो का? अगोदर काय विचारतो? त्याची तारीख विचारतो. फार तर फार काय विचारतो? तुम्ही किती पैसे घ्याल बा, हे विचारतो. दुसरं त्याच्या पलीकडे. मला सांगायचं तात्पर्य, वारकरी संप्रदाय हा जातीचा समन्वय साधणारा संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा स्त्री पुरुषाचा समन्वय साधणारा संप्रदाय. सांगू मी तुम्हाला, या जगाच्या पाठीवर सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांना एकत्रित करणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय. विठाला. वारकरी परंपरेमध्ये जसा स्त्री पुरुषाचा समन्वय, वारकरी परंपरेमध्ये जसा जातीपातीचा समन्वय, तसा वारकरी परंपरेमध्ये देवी देवतांचा सुद्धा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 प्रकारच्या पूजा पद्धती प्रचलित आहे. 5 प्रकारच्या देवतांच्या पूजा केल्या जातात. लक्ष देऊन ऐका. गणपतीची जे पूजा करतात त्यांना गणपत्य म्हणतात. सूर्य देवताची जे पूजा करतात त्यांना सौर म्हणतात. भगवान विष्णूची जी पूजा करतात त्यांना वैष्णव म्हणतात. शक्तीची जे पूजा करतात त्यांना शाक्त म्हणतात. आणि जे विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णव म्हणतात. विठाला. ह्या 5 प्रकारच्या पूजा पद्धती आपल्याकडे प्रचलित आहे. 5 प्रकारच्या देवता आपल्याकडे प्रचलित आहे. इतर ठिकाणी जर आपण पाहायला गेलो, इतर प्रांतामध्ये जर आपण गेलो, तर ह्या 5ही भक्तांमध्ये असलेले मतभेद आपल्याला पाहायला मिळतात. 5 प्रकारचे भक्त मी तुम्हाला सांगले. शक्तीची पूजा करणारे शाक्त, सूर्याची पूजा करणारे सौर, विष्णूची पूजा करणारे वैष्णव, शंकराची पूजा करणारे शैव, गणपतीची पूजा करणारे गणपत्य. हे 5 प्रकारचे भक्त आहे. अन्य प्रांतामध्ये जर तुम्ही गेले तर ह्या 5ही प्रकारच्या भक्तांमध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतात. किती वाद पाहायला मिळतात सांगू मी तुम्हाला. आपण जर मद्रास हायकोर्टात गेलो चेन्नईला, तर त्या ठिकाणी कलकत्त्याला, आपण जर त्या प्रांतामध्ये गेलो, दक्षिण भारतामध्ये जर गेलो, उत्तरेत जर आपण गेलो, तर गंध उभा लावायचा की आडवा लावायचा ह्याच्यावरनं आपल्याला वाद पाहायला मिळतात. आमचे जुने कीर्तनकार सांगतात शैव आणि वैष्णवांमध्ये वाद, वैष्णव आणि गणपत्यांमध्ये वाद, गणपत्यांमध्ये शाक्तामध्ये वाद, शाक्तांमध्ये सौरामध्ये वाद. किती वाद आपल्याला पाहायला मिळतात. जुने कीर्तनकार मंडळी कायम सांगत असतात. ते म्हणे
एका शैवाच्या घरची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली. शैवाची म्हणजे शंकराची पूजा करणारी, आणि दिली कोणाच्या घरी? विष्णूची पूजा करणारी वैष्णवाच्या घरी दिली. आता जुना काळ होता महाराज. जुन्या काळी लोक पहाटे उठायचे. जुन्या काळी महिला मंडळ पहाटे उठायचं. आता तो काळ गेला. आता लोक पहाटे 8 वाजता उठतात. बरोबर ना? जुना काळ होता, लोक पहाटे, महिला मंडळ पहाटे लवकर उठायचे. आता पहाटे उठल्याच्या नंतर जुना काळ सडा संमार्जन करायचं, घराच्या पुढे सारवायचं, रांगोळी काढायची, असा सगळा तो जुना काळ होता. आणि ती सुनबाई नवीन लग्न झालेली सारवण्याकरता बसली. आता सारवताना कसं सारवलं जातं तुमच्याकडे? सारवायचं राहिलंच नाही महाराज. आता काही दिवसांनी आपल्याला मोबाईल वरती युट्यूबला सर्च करावं लागेल, गुगलला सर्च करावं लागेल, कसं सारवलं जातं. काही दिवसांनी सर्च करावं लागेल, कारण आता सारवायचा प्रकार राहिला नाही. आता सारवायचं नाही, आता फरशी पुसायचा प्रकार आला. विठाला विठाला. जुन्या काळामध्ये सारवलं जायचं, ती सून सारवायला बिलगली. असंच सारवलं जातं ना, असं आडवं सारवायला लागली. सासूने बघितलं महाराज, जुना काळ असा होता, जुन्या काळामध्ये सुनांना सासूरवास होता. तुम्ही ऐकताय ना? जुन्या काळामध्ये सुनांना सासूरवास होता. आता काळ बदलला, आता सुनांना सासूरवास नाही. आता बोला बोला सासा बोला. आता सुनांना सासूरवास नाही, आता सासांना सुनवास. विठाला जुन्या काळामध्ये सुनेला टेन्शन राहायचं, सासू कशी भेटेल, होतं की नाही? जुन्या काळामध्ये टेन्शन होतं की नाही सुनांना? जुन्या काळात असं टेन्शन सुनेला की सासू कशी भेटेल. आता काळ बदलला, आता सुनेला नाही टेन्शन, आता टेन्शन सासूला. काय टेन्शन? तुम्ही पुढे गेले, थोडस अलीकडे या. कशी भेटेल हा विचार नंतरच आहे. कशी भेटेल हा विचार नंतरचा आहे. अगोदर भेटते की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. विठाला काळ बदलला, जुना काळ. ती बाई सारवायला बिलगली, सुनबाई सारवायला बिलगली. सासूनी बघितलं महाराज, सासूनी सांगितलं, ए सुनबाई काय करते? आत्याबाई सारवते. अरे आपलं घर वैष्णवाचं आहे, आपल्या घरी आडवं काही चालत नाही. म्हटले मग सारवायचं असेल तर कसं सारवावं लागेल? उभं सारवावं लागेल. नाईलाज झाला महाराज त्या बाईचा, त्या मुलीचा नाईलाज झाला. तिने कसं बस आपलं उभं सारवून घेतलं. वेळ तिने तेवढी धकवली. गंमत अशी झाली, त्याच्यानंतर ती जी सासूबाई होती ना, ती सासूबाई अखिल भारतीय मिश्री संघटनेची अध्यक्ष होती. घरगाव बोटा आळे फाटा. तिचं सारून बिरून झालं आणि ही मिश्री लावायला बसली. सून हुशार होती महाराज, निमगावचीच होती, हुशार होती. सून म्हटली आता कशी ताब्यात सापडली, आता कशी तावडीत सापडली. सुनेने सांगितलं, ओ आत्याबाई काय करताय? मिश्री लावते. अहो तुम्हाला माहित नाही का आपलं घर वैष्णवाचं आहे, आपल्याकडे आडवं काही चालत नाही. म्हटले मग मिश्री लावताना सुद्धा कशी लावायची? उभी लावायची, उभी. ऐका, अन्य प्रांतामध्ये वेगवेगळी भक्ती करणारे जे काही भक्त आहे, त्या भक्तांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळतात. पण आपल्या महाराष्ट्रावरती वारकरी संप्रदायाचे इतके मोठे उपकार आहे की वारकरी संप्रदायाने या सर्वही भक्तांना सोबत घेऊन एकत्र चालण्याचा विचार तुम्ही आम्हाला दिला. विठाला काय महाराज, वारकरी संप्रदाय, आपण वारकरी परंपरेत जन्माला आलेले आपण फार भाग्यवान मंडळी महाराज. वारकरी परंपरेने कधीच कोण्या देवतेचा अवहेर केला नाही, कधीच कोण्या देवतेचा अवहेर केला नाही. सगळ्यांची पूजा केली. आता गणेशोत्सव चालू आहे, आपण गणपतीच्या पुढे कीर्तन करतो. आता गणेशोत्सव संपला की पुढच्या महिन्यामध्ये नवरात्र आहेच की नाही? मग नवरात्रामध्ये पण आहे. खंडोबाला चंपाषष्ठी आली की मग आमचं चालूच आहे. अहम वाघा सोहम वाघा, अहम वाघा सोहम वाघा, प्रेम सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझा मल्हारीची
मागे श्रावण झाला. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. आता गणेशोत्सव आला. गणरायाला माझ्या, गणपती बाप्पाला माझ्या आवडते मोदक छान. सगळ्यांकडे जायचं महाराज. सर्वांना सोबत घेऊन चालणारा ह्या भक्तीच्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भक्तांच्या मध्ये असलेला असंतोष नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलंय. विठ्ठला काय साधू संतांनी महाराज आपल्याला जो मार्ग घालून दिला, वारकरी परंपरेचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान फार वेगळं. तुम्ही भक्ती कुणाची करा, मला सांगा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज असतील, वारकरी मंडळी असतील, कुठल्या वारकरी संतांनी सांगितलं की तुम्ही अमुक देवाची भक्ती करा? अजिबात नाही. तुम्हाला जो आवडेल त्या देवाची भक्ती करा. पण ऐका, एक अट आहे, महत्वाची अट आहे. काय अट आहे? तुम्हाला जो देव आवडतो तुम्ही त्याची भक्ती करा, पण ज्या देवाची तुम्हाला भक्ती करायची ना त्या देवाशी मात्र तुम्ही अनन्य राहायला शिकलं पाहिजे. कोणत्या देवतेची शरणागती करा, कुणाची उपासना करा, फक्त ज्या देवतेची उपासना करायची त्याच्याशी कसं राहता आलं पाहिजे? अनन्य राहता आलं पाहिजे. हे संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. आमची वारकरी मंडळी पांडुरंगाची भक्ती करतात. कोणाची भक्ती करतात? पांडुरंगाची भक्ती करतात. किती अनन्यता सांगतो मी तुम्हाला. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी, लक्ष देऊन ऐका. नवीन लग्न झालं त्या मुलीचं, कुठं द्यायची? गुळवंसला. बरं आहे, जवळपास गुळवंसला हाय उमेदवार आमच्याकडे जवळच. आमच्याकडे ना मेंढी चोंडी, मेंढीच्या पोरी चोंडीत, चोंडीतल्या पोरी खडांगळीत, खडांगळीच्या वडांगळीत, वडांगळीतल्या कीर्तांगळीत, कीर्तांगळीतल्या मेंढीत मी केलेली ना म्हणून सांगतो. मी त्या लोकांना विचारलं, म्हटलं का तुम्ही सगळे संबंध जवळ करतात, लांबचे संबंध काय ओस पडले का? ते म्हटले महाराज जवळ संबंध केल्याचा एक फायदा असतो. म्हटलं काय फायदा असतो? काय नाही, दहाव्या मोतील लवकर जात, निरोप आला म्हणजे झटपट जाता येतं. कोण काय विचार करेल काही सांगता येत. आपण देऊ जवळ गुळवंच. त्या मुलीचं लग्न झालं, नवीन लग्न झालेली मुलगी. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्या मुलीचं लग्न तिच्या पती बरोबर झालंय. लग्न कुणाबरोबर झालंय? तिच्या पती बरोबर. मग ती नवीन लग्न झालेली मुलगी, तिचं लग्न तिच्या पती बरोबर झालंय म्हणून ती घर झाडताना फक्त तिची तिच्या पतीचीच खोली झाडते का सगळं घर झाडते? हे नवीन लग्न झालेली मुलगी याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा बरं का तुम्ही. नंतर ते प्रकार होतात सगळे, ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मला सांगायचं काय, नवीन लग्न झालेली मुलगी, तिचं लग्न तिच्या पती बरोबर झालंय, मग घर झाडताना ती फक्त तिचीच खोली झाडते का सगळं घर झाडते? चला, स्वयंपाक बनवताना ती फक्त तिचा आणि तिच्या पतीपुरताच बनवते की सगळ्या कुटुंबापुरता बनवते? तुम्ही बोला ना. तुम्हाला अनुभव नाही की या गोष्टीचा? काय मग बोलत चला ना तुम्ही, काही घाबरू नका. काय मी तुम्हाला काही बोलणार नाही, काही काळजी करू नका. ती नवीन लग्न झालेली मुलगी, तिचं लग्न तिच्या पती बरोबर झालंय. पण ऐका, स्वयंपाक बनवताना ती फक्त तिच्या पतीपुरता बनवत नाही, तिच्या पुरता नाही बनवत, सगळ्या कुटुंबापुरता बनवते. कपडे धुताना सगळ्या कुटुंबाचे धुते. लग्न तर तिच्या पती बरोबर झालंय, मग घर झाडताना फक्त तिचीच खोली झाडते का सगळं घर झाडते? सेवा सगळ्यांची करते. लक्ष देऊन ऐका. जसं ती नवीन लग्न झालेली मुलगी सेवा सर्वांची करते, सर्व कुटुंबाची काळजी घेते, सर्वांचा स्वयंपाक बनवते, सर्वांची काळजी घेते, पण माफी मागून एक वाक्य बोलतो, रममान मात्र आपल्या पतीशी होते. तसं वारकरी संप्रदायातली आमची वारकरी मंडळी भजन सगळ्यांचं करतात, सर्वांच्या पुढे कीर्तन करतात, पण रममान मात्र पांडुरंगाशी होतात. विठ्ठला भक्तीतलं तत्व आहे, ध्यानात घ्या. ज्याची भक्ती करायची, ज्याची उपासना करायची, त्याच्याबरोबर आपल्याला कसं राहता आलं पाहिजे? अनन्य राहता आलं पाहिजे, एकनिष्ठ राहता आलं पाहिजे. काय संप्रदायातल्या मंडळींचं तत्वज्ञान सांगतो मी तुम्हाला. नाथ महाराज जगदंबेच्या समोर उभे. कोणाच्या समोर उभे? जगदंबेच्या समोर. जगदंबेचं वर्णन नाथ महाराज करताय. आता वर्णन लक्ष देऊन ऐका. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी
कार्तिकी तुझा दाटी हो. उभे जगदंबेच्या पुढे आणि वर्णन कोणाचं करताय? पांडुरंगाचं करताय. आषाढीन कार्तिकीला कुठे गोंधळ भरतो? बोला बोला, कुठे गोंधळ भरतो? पंढरपूरला. पुंडलिक नावाचा दिवटा जगाच्या पाठीवर फक्त पंढरपूरला पाहायला मिळतो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी, कटेवरती हात ठेवून उभी असलेली जगदंबा फक्त आणि फक्त जगाच्या पाठीवर कुठे पाहायला मिळते? पंढरपूरला पाहायला मिळते. वर्णन जगदंबेचं आहे, पण पांडुरंगाची असणारी एकनिष्ठता तुम्ही बघा. तुकोबरायांचे अभंग सुद्धा याच पद्धतीचे महाराज. तुकोबराई सुद्धा ते सांगतात. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही गणपती बाप्पाच्या समोर कीर्तन करतोय, पण आम्ही गणपती बाप्पामध्ये सुद्धा कोणाला बघतो? पांडुरंगाला. तुका म्हणे पांडुरंगाला बघतो. आता याच्या उलट अर्थाने आपण विचार करूया. जर तुम्ही गणपती बाप्पाची भक्त असाल ना, जर तुम्ही गणपती बाप्पाची भक्ती करत असाल, तर तुम्हाला पांडुरंगामध्ये सुद्धा कोणाला बघावं लागेल? गणपती बाप्पाला बघावं लागेल. ही भक्तीतली एकनिष्ठता आहे महाराज. आणि सध्या समाजामध्ये काय झालं, लोकांकडे एकनिष्ठता राहिली नाही, अनन्यता राहिली नाही. रोज देव बदलतो महाराज, रोज देव बदलतो. आता मागे श्रावण महिना चालू होता, श्रावणात लोकांच्या भक्तीला पूर आला. पुढं महादेवाला. आमच्या गावाच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे, गावापासून थोडस लांब. ऐका, श्रावण महिना चालू होण्याच्या आधी मी त्या मंदिरात गेलो होतो. श्रावण महिना चालू होण्याच्या आधी मी त्या मंदिरात गेलो होतो. तर मंदिराची अवस्था अशी होती, त्या शंकराच्या पुढे जो नंदी होता ना, नंदी, त्या नंदीच्या शिंगांमध्ये जाळ आलं होतं. 2 शिंग असतात ना नंदीचे, त्या नंदीच्या शिंगामध्ये काय आलं होतं? जाळ आलं होतं. ही श्रावणाच्या अगोदरची परिस्थिती. आणि आता श्रावण संपल्यानंतर मी परत मंदिरात गेलो, इतका लोकांच्या भक्तीला ऊत आला, महादेव शेवाळला शेवाळला, इतकं पाणी लोकांनी होतं महादेवावरती. काय महाराज, आता श्रावण संपला, आता भाद्रपद चालू, आता सध्या पूर कुठे आहे? गणपती बाप्पाकडे. बर, श्रावण संपला, आता परत पुढे नवरात्रामध्ये सगळ्यांचा ओघ कुठे? देवी मातेकडे. अहो, हे फार महिन्याचा विचार करता तुम्ही. मी तुम्हाला थोडं सांगू, आज कोण वार आहे? मंगळवार. आज एकादशी, बुधवार आहे, बुधवार, आज बुधवारी एकादशी. आज सगळ्यांच्या स्टेटसला कोणता देव होता? बोला बोला, कोणता देव होता सगळ्यांच्या स्टेटसला? होता की नाही? पांडुरंग होता की नाही? ठेवला की नाही सगळ्यांनी आज पांडुरंग ठेवला. आता पांडुरंग किती वाजेपर्यंत?
कबूल होता राव तुम्ही. पांडुरंग 12 वाजेपर्यंत, 12 वाजले की पांडुरंग डिलेट. लगेच गुरुवारच्या दिवशी दत्त महाराज. गुरुवार गेला की शुक्रवारी शनिवार आला की मग शनिवारी हे दुःख भंजन मारुती नंद सुन लो मेरी पुकार सुस्त बिनती. शनिवारी सगळ्यांच्या स्टेटसला जय हनुमान. का बरं? दुसरा देव आला तर हनुमान काय गदा घेऊन लागला? काय अवघड आहे महाराज. शनिवार संपला की रविवार खंडोबा. मला सांगायचं तात्पर्य, भक्तीमध्ये अनन्यता फार महत्वाची, भक्तीमध्ये एकनिष्ठता महत्वाची. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, जर तुम्हाला गणपती बाप्पाची भक्ती करायची असेल, गाणपत्य तुम्हाला व्हायचं असेल, गणपती बाप्पाची उपासना तुम्हाला करायची असेल, तर गणपती बाप्पाशी तुम्ही कसं राहिलं पाहिजे? अनन्य राहिलं पाहिजे, एकनिष्ठ राहिलं पाहिजे. अनन्य राहिलं पाहिजे म्हणजे काय? तुम्हाला गणपती बाप्पामध्ये गणपती बाप्पाच दिसले पाहिजे, पांडुरंगामध्ये हे गणपती बाप्पाच दिसले पाहिजे, देवीमध्ये सुद्धा गणपती बाप्पाच दिसले पाहिजे. ही भक्तीतली अनन्यता आहे. मी थोडस पुढे जाऊन बोलतो. गणपती बाप्पाच्या ठिकाणची अनन्यता जर तुम्हाला व्यक्त करायची असेल तर तुम्ही गणपती बाप्पाच्या पुढे जा आणि या संसारामध्ये असलेली सर्व नाते तुम्ही कोणाशी जोडा? गणपती बाप्पाशी जोडा. गणपती बाप्पाला सांगा, बाप्पा तू सोडून या जगाच्या पाठीवर माझं असं दुसरं कोणी नाही, या जगाच्या पाठीवर फक्त तूच माझा. आणि मी सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर माझं म्हणण्यासारखं फक्त देवच आहे. देव सोडला तर दुसरं कोणी माझं. म्हणून आपण भजन करतो की नाही, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. देवाला म्हणा ना माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा. तुम्ही किती माझं म्हटलं ना, ह्यातलं काहीच उपयोगाला येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही देवाला माझं म्हणाल त्या दिवशी भगवान परमात्मा तुमच्या जीवनातली सगळी संकट नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. बेटाला तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला बाप्पाची जर उपासना करायची असेल, भगवान गणेशाची उपासना करायची असेल, तर तुम्हाला भगवान गणेशाशी अनन्य राहता आलं पाहिजे. आणि या संसारातली सगळी नाती तुम्हाला कुणाशी जोडता आली पाहिजे? देवाशी जोडता आली पाहिजे, गणपती बाप्पाशी जोडता आली पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, माझ्या जीवनामध्ये मी तेच केलं. माझ्या जीवनातली मी सगळी नाती कुणाशी जोडली? गणपती. माता पिता गुरु